काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. रसिको, हा जो गाव आहे माझा, हा महाराष्ट्रातल्या आंध्राच्या बाजूच्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातला रिधोरा नावाचा गाव आहे. या गावात 59 वर्षापूर्वी माझा जन्म झाला. माझा जन्म झाला तेव्हा त्या गावाची लोकसंख्या 200 ते 250 इतकी कमी होती. खूपच लहान असं ते गाव होतं. त्या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि तिथून माझ्या कवितेचा, माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. अर्थातच काही जन्मल्या मला कविता म्हणजे काही माहीत नव्हतं. पण अतिशय लहानपणापासून हे सगळं पाहत असताना, हे सगळं ऐकत असताना, गावातलं सगळं माणसांचं बोलणं ऐकत असताना, माणसांची म्हणणं ऐकत असताना, त्यांच्या म्हणी ऐकत असताना, त्यांची गाणी ऐकत असताना माझ्या लक्षात येऊ लागलं की अरे हे असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. त्या काळामध्ये गावात वाङ्मयाचे आमच्यावर संस्कार करणारं दुसरं काय होतं? पुस्तकं. हा तर खूप खूप उशीर आमच्या आयुष्यात आलेला प्रकार आहे. म्हणजे शालेय पुस्तकं सोडून द्या, पण कवितेचं स्वतंत्र पुस्तक असतं, कादंबरीचं स्वतंत्र पुस्तक असतं, हा खूप उशीर आयुष्यात आलेला प्रकार आहे. मग कवितेचे संस्कार कुठून? तर अभ्यासक्रमात असलेल्या कविता आणि जात्यावरच्या कविता. पण आपण त्याला जात्यावरच्या कविता म्हणतो ना, जात्यावरच्या ओव्या म्हणतो. त्या जात्यावरच्या ओव्या मी जात्यावर खूप कमी ऐकल्या, पण त्या बाहेर जास्त ऐकल्या. कुठं ऐकल्या?
तर मी जेव्हा लहान होतो गावात तेव्हा गावात गिरणी आली होती, त्याच्यामुळं दळण कमी झालं होतं. बंद नव्हतं झालं, पण कमी झालेलं होतं. त्याच्यामुळं ह्या जात्यावरच्या ज्या ओव्या आहेत, ह्या ओव्या जात्यावर म्हणायला बायकांना संधी नसल्यामुळं ह्या बायका ह्या ओव्या रानामध्ये शेतात काम करत असताना म्हणत असत, निंदन करताना, खुरपण करताना म्हणत असत. त्यांच्यासोबत मीही निंदन खुरपण करत होतो. त्याच्यामुळं ती गाणी माझ्या ऐकण्यात येत होती, त्यांच्याबरोबर मी ती म्हणत होतो, त्यांच्याबरोबर मला ती पाठ होत होती. त्याच्यामुळं जात्यावरच्या गाण्यावरच्या ज्या कविता आहेत किंवा त्या ज्या ओव्या आहेत, त्या ओव्या हे माझ्यासमोरचं पहिलं आणि अंतिम मॉडेल आहे कवितेचं. त्याच्याशिवाय मी महानुभाव पंथाचा आहे, महानुभावांच्या मठातून लहानपणी वावरलेलो आहे. त्याच्यामुळे चक्रधर स्वामींचं वाङ्मय जे आहे, लीळाचरित्र असेल, दृष्टांतपाठ असेल, सूत्रपाठ असेल, अगदी लहानपणी महानुभाव परंपरेचा भाग म्हणून मी भगवद्गीतेचा देखील अभ्यास केलेला आहे. आम्हाला शिकवायला एक साध्वी खुशालबाई जैतकर्ण नावाच्या होत्या, मठात राहत होत्या. त्या आम्हाला भगवद्गीता शिकवत असत. अगदी लहानपणी काहीतरी 5वी-6वीच्या वर्गात असताना मी संपूर्ण भगवद्गीता संस्कृतमधून 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ केलेले होते. म्हणजे एका बाजूला संस्कृतचे भगवद्गीतेचं पाठांतर होतं आणि दुसऱ्या बाजूला जात्यावरच्या ओव्यांचं पण पाठांतर होतं. असं दोन्ही बाजूंना आमच्यावर संस्कार सुरू होते. शिवाय महानुभाव वाङ्मयाचे संस्कार तर होते. शेकडो सूत्र महानुभावांची मला पाठ होती. लीळाचरित्रामधल्या लीळासुद्धा आम्ही पाठ केलेल्या होत्या. सर्वज्ञ म्हणितले बाई कोणीकडोनी येत असी जे, माई बाईशे म्हणितले जी जी वसमती ये कडोनी, मग अवघी गोष्टी गोसावी पुढा सांगितली, ऐशी अनमोदो अनमोदो दुःख करू लागली. सर्वज्ञ म्हणितले बाई दुःख न कीजे, दुःख म्हणजे पाप, पापात व नरक होते, सोने याची फळी पोटीशी बांधूनी समुद्रा आतू रेगालेया, काही तरी जाईल बाई ते बुडळीलच की. अशा प्रकारच्या लीळाच्या लीळा आम्ही पाठ केलेल्या होत्या. सूत्रपाठ केलेली होती सूत्रपाठामधली, दृष्टांत पाठ केलेली होती दृष्टांत पाठामधले. आमच्या गावात तेव्हा वारकऱ्याचं एकच घर होतं, त्याला आम्ही माळकरी म्हणत असू. ते उंच बुरुजावर राहत असत आणि ते एकटे जरी असले तरी गावात सप्ताह व्हायचा आणि त्यांना सगळा गाव महानुभाव जरी असला तरी त्या सप्त्यामध्ये मदत करायचा. तर तिथं होणारी कीर्तनं आणि त्या व्यतिरिक्त पारावर 2 पोथ्या चालायच्या. महानुभावांच्या मंदिरामधून हरिविजय हा श्रीधराचा ग्रंथ चालायचा आणि पारावरच्या हनुमंताच्या पोथीमध्ये रामविजय हा ग्रंथ चालायचा. तिकडं हरिविजय, इकडं रामविजय, असे हे दोन्ही ग्रंथ ऐकायला मिळायचे. आणि हे सुरुवातीच्या काळातले प्रामुख्यानं वाङ्मयाचे संस्कार आहेत. मला माझ्या शालेय जीवनामध्ये 2 व्यक्तिमत्वांनी प्रचंड झपाटलेलं होतं. एक म्हणजे गाडगे बाबा आणि दुसऱ्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. गाडगे बाबा हे माझं नेहमीसाठी मॉडेल आहे, अजूनही मॉडेल आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपल्याला गाडगे बाबासारखं होता आलं पाहिजे होतं. म्हणजे घरदार सोडून नुसतं कीर्तन करत महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे होतं. कीर्तन नाही करता आलं, पण पुढं कविता म्हणत महाराष्ट्रभर फिरलो. गाडगे बाबासारखा पायी नाही फिरलो, मस्तपैकी गाडीत फिरलो. पण ते एक स्वप्न होतं माझ्या की आपणाला गाडगे बाबासारखं कीर्तन करता आलं पाहिजे, गाडगे बाबासारखं गावोगाव फिरता आलं पाहिजे, सगळा महाराष्ट्र पाहता आला पाहिजे. त्याच्यासाठी लहानपणी एकदा गावातून पळूनही गेलो होतो, पण ते काही जमलं नाही. पुन्हा परत यावं लागलं आणि पुन्हा रुळावं लागलं संसारात, व्यवहारामध्ये. नाहीतर कदाचित जमलं असतं तर मी गाडगे बाबा देखील झालो असतो. त्यामुळं त्या काळात गाडगेबाबांच्या जीवनावर मी एक कविता लिहिली होती. ते मला त्यांच्या जीवनाचं सार वाटलं होतं की गाडग्यात केला ब्रह्मांडाचा काला, गाडग्यात केला ब्रह्मांडाचा काला, खापराने प्याला तत्वज्ञान. पुढं आणखी मोठी आहे ती कविता, सगळी म्हणत नाही मी. आणि पुस्तकामधून, अभ्यासक्रमाच्या मराठीच्या पुस्तकामधून ज्या कविता येत होत्या त्यातल्या सगळ्यात जास्त कविता आम्हाला आवडायच्या त्या बहिणाबाई चौधरींच्या. कारण त्या आमच्या जीवनाशी संबंधित होत्या, शेताशिवाराशी संबंधित होत्या. त्याच्यामुळं बहिणाबाई हा माझा एक प्रचंड आकर्षणाचा भाग होता. त्या वेळापायी मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये माझ्या मराठवाड्यातून खानदेशला जाऊन बहिणाबाईंचं गाव देखील पाहून आलेलो होतो. बहिणाबाईंच्या कविता, पुस्तक मिळत नव्हतं म्हणून कुठून कुठून एक एक कविता मी जमा करत होतो. त्या बहिणाबाई चौधरींच्या आकर्षणातूनच मी जळगावच्या साहित्य संमेलनाला विद्यार्थी असताना, शंकरराव खरात त्याचे अध्यक्ष होते, साहित्य संमेलनाला देखील गेलो होतो. आणि तिकडून परत आल्याच्या नंतर मी बहिणाबाईवर तेव्हा कविता लिहिली होती 30 वर्षापूर्वी. त्या दोन्ही कविता माझ्या पीकपाणी या पहिल्या कविता संग्रहामध्ये आहेत, गाडगेबाबांवरची आणि बहिणाबाई चौधरींवरची. की मायबाई बही नाही तुह घरोट देखील, देखी सनी जय गाव मन महा हारिकल, तुला मानसाचं येळ देव तठीच दिसला, होई सनी पांडुरंग पिक राणात हासला, मना जीवा संसाराची तुला गुपित कळाली, लपलेली कर्मरेखा तुह्या दैवानं मिळाली, पोया आख जिन गुढी होते आम्हाला बी ठाव, पोया आख जिन गुढी होते आम्हाला बी ठाव, परी तुह्या गाण्यामध्ये त्याला एगळीच चव,
माय खोकली गोसावी योगी जय रामोबुवा. माय खोकली गोसावी योगी जय रामोबुवा. सदा जगाच्या कारणी त्यांचा चंदनी जिजवा. काया काया शेतामध्ये काय काय जे घडलं. काया काया शेतामध्ये काय काय जे घडलं. पाखराच्या बोलीसह तुला माहीत पडलं. पाखराच्या बोलीसह तुला माहीत पडलं. मायबाई बहीण आहे, मायबाई बहीण आहे. ही जी बहिणाबाई आहे हिचे संस्कार माझ्या कवितेवर पुष्कळ आहेत. गाडगेबाबांच्या जीवनाचे संस्कार माझ्या कवितेवर पुष्कळ आहेत. गाडगेबाबांवर तर आता मी पूर्ण एक मोठी दीर्घ संपूर्ण पुस्तकच अशी एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. ती माझी सुरुवातीपासूनची आणि अजूनही 2 आकर्षण आहेत. बहिणाबाईंच्यावरही मी पुष्कळ लिहिलेलं आहे. तर हा माझा त्या गावातला प्रवास, माझ्या शिक्षणाचा प्रवास जो आहे तो त्या गावापासूनच सुरू झाला. गाव अतिशय छोटं, गावात पोस्ट नाही, गावात एसटी नाही, गावात लाईट नाही. फक्त गावामध्ये 4थी पर्यंतची शाळा होती. ती शाळा ही नीट भरत नसे. आमच्या गावात गंगाराम नावाचा डाकू होता आणि त्या डाकूच्या भीतीनं शिक्षक आमच्या गावात येतच नसत आणि आले तरी लगेच बदली करून निघून जात असत. त्याच्यामुळे शाळाच फारशी भरत नसे. पण 4थी पर्यंत होतं, नावाला का होईना शाळा. त्या शाळेत 4थी पर्यंत शिक्षण झालं. 5वी 6वी 7वी जवळच 1-2 किलोमीटरवर अंतरावर माझं आजोळ आहे आहेरवाडी, तिथं जाऊन येऊन केलं. आणि त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे 7वी 8वी 9वी माध्यमिक विद्यालयाचं ते वसमत तालुक्यातल्या हयातनगर नावाच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. ह्या हयातनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला पहिल्यांदा 2 लेखक पाहायला मिळाले. ते अर्थात माझे शिक्षकच होते. ते फार काही मोठे लेखक झाले नाही पुढं, पण चांगल्यापैकी त्यातली एक तर आता परभणीला राहतात आणि अजूनही माझ्या संपर्कात आहे. दुसऱ्याही सरांच्या मी संपर्कात आहे. प्रभाकर देवराव बागल असं एका सरांचं नाव होतं आणि गोपाळ दत्तात्रय पहिनकर असं दुसऱ्या सरांचं नाव होतं. हे मी पाहिलेले आयुष्यातले पहिले लेखक. त्यांच्या कथा त्या काळामध्ये बेहरे यांच्या मासिकांमधून येत असत आणि खोडवेंच्या एका मासिक होतं कथांशू नावाचं, त्याच्यातून आमच्या पहिनकर सरांच्या कथा येत असत. तर हे पहिले पाहिलेले मी लेखक. तिथून माझ्यावरती कदाचित संस्कार झाले असतील. या हयातनगरच्या शाळेमध्ये एक सुंदर वाचनालय होतं. अवधूतवार नावाचे गुरुजी होते. त्या गुरुजींनी आम्हाला खूप चांगली चांगली पुस्तकं दिली. त्या पुस्तकाच्या वाचनाचे पण संस्कार कदाचित त्या हायस्कूलमध्ये माझे झाले असतील. महाविद्यालयीन जीवनासाठी मी वसमतला बहिर्जी कॉलेजमध्ये आलो तेव्हा एक खेड्यातला मुलगा होतो. मॅट्रिकला नापास झालो होतो. वर्षभर गुरं राखलेली होती. अशा अवस्थेत मी कॉलेजमध्ये आलेलो होतो. पोरांनी सुरुवातीला चिडवाचिडवी केली. त्या चिडवाचिडवी करणाऱ्या पोरांवर मी तिथं पहिल्यांदा कविता लिहिली. आधुनिक स्वरूपाची पहिली कविता मी तिथे लिहिलेली होती, माझ्या पीक पाणी कविता संग्रहामध्ये असलेली. त्या मी खेड्यातून गुरं राखणारा मुलगा, फक्त गुराख्याची काठी ठेवलेली होती बाजूला आणि सरळ कॉलेजमध्ये आलेलो होतो. तो सगळा वेश गुराख्याचा होता. त्यामुळे मला चिडवणाऱ्या मुलांना उद्देशून मी तेव्हा कविता लिहिलेली होती की 12 मास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. 12 मास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे. 12 मास खळाळणाऱ्या दांडातून आम्ही उकललो नाहीत केळीच्या गाभ्यासारखे. आम्ही वाढलोत वर्षानुवर्ष अवर्षणग्रस्त भागातल्या झुडपासारखे. पण कृपया आम्हाला खुरटे समजू नका. पण कृपया आम्हाला खुरटे समजू नका, कारण आमच्या पाठीमागं खूप उन्हाळे पावसाळे आहेत. कारण आमच्या पाठीमागं खूप उन्हाळे पावसाळे आहेत. हे उन्हाळे पावसाळे होते. त्या उन्हाळ्या पावसाळ्याचं सुखदुःखाच्या अनुभवाचं बळ होतं. ते बळ घेऊन त्या महाविद्यालयामध्ये मी आलो. त्या महाविद्यालयाने देखील माझ्यावर पुष्कळ संस्कार केले. त्या महाविद्यालयामध्ये एक ग्रंथपाल होते केशवबा वसेकर. ते मोठे कवी होते. अस्मितादर्शसारख्या मासिकातून ते सतत लिहित असत, प्रतिष्ठानसारख्या मासिकातून ते लिहित असत. पण ग्रंथपाल होते, प्राध्यापक नव्हते. नंतर ते प्राध्यापक झाले, पण मी तिथं असताना ते ग्रंथपाल होते. त्यांनी माझ्यावर आधुनिक प्रकारच्या वाचनाचे संस्कार केले. आम्हाला शिकवायला सुप्रसिद्ध गांधीवादी नेते त्यांचा पण आम्हाला सहवास मिळाला वसमतला. गंगाप्रसादजी अग्रवाल जे वर्ध्याच्या गांधी आश्रमाचे अध्यक्ष पण होते काही दिवस, त्यांचे धाकटे बंधू श्यामलाल अग्रवाल ते आम्हाला मराठी शिकवायला होते महाविद्यालयामध्ये. आणि प्राध्यापक गोविंद जोशी म्हणून आणखी एक सर होते. दोघंही अतिशय परिपक्व असं वाङ्मयाचं ज्ञान असलेले होते आणि त्यांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले वाङ्मयाचे. आणि ग्रंथपाल केशवबा वसेकर आणि ती बाकीचे तिथले प्राध्यापक खूपच प्रेम देत असत. ते संस्कार घेऊन मी जेव्हा औरंगाबादला विद्यापीठामध्ये आलो तेव्हा विद्यापीठातल्या वातावरणातनं आम्हाला खूपच संस्कार केले. माझ्या जवळजवळ पहिल्या संग्रहातल्या सगळ्या कविता मी विद्यापीठामध्ये MA ला असतानाच लिहिलेल्या आहेत. आमच्या मराठी विभागामध्ये आम्हाला एकापेक्षा एक मोठी माणसं शिकवायला होती. म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात समृद्ध जर कोणता विभाग असेल मराठी विभाग तर तो औरंगाबादच्या विद्यापीठाचा होता. तेव्हा त्याला आंबेडकर विद्यापीठ हे नाव नव्हतं.
नुसतं औरंगाबादचं मराठवाडा विद्यापीठ असं नाव होतं तेव्हा. त्या विद्यापीठाचा जो मराठी विभाग होता, त्या मराठी विभागातली जी माणसं होती, ती माणसं म्हणजे त्या काळातली महाराष्ट्रातली एकापेक्षा एक बाप माणसं होती, वाङ्मयाच्या प्रवाहातली आणि वाङ्मयाच्या प्रकारातली. त्याच्यापैकी डॉक्टर सुधीर रसाळ, ज्यांनी सैद्धांतिक कवितेची समीक्षा मराठीमध्ये रुजवली, कविता आणि प्रतिमासारखा ग्रंथ लिहून, ते आम्हाला मराठी शिकवायला होते. डॉक्टर ज्यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासाचा महाराष्ट्रात पाया घातला, विद्यापीठीय अभ्यासाचा, बाहेरच्या अभ्यासाचा म्हणत नाही, विद्यापीठीय अभ्यासाचा, ते डॉक्टर प्रभाकर मांडे, ते आम्हाला लोकसाहित्य शिकवायला होते. अस्मितादर्श सारख्या मासिकाचे संपादक आणि दलित साहित्य चळवळीचा कणा असलेले एक महत्त्वाचे प्रवर्तक डॉक्टर गंगाधर पानतावणे, ते आम्हाला शिकवायला होते. ग्रामीण साहित्याचे त्या काळातले मोठे उर्ध्वयू आमचे गुरुवारे डॉक्टर नागनाथ कोतापल्ली, ते आम्हाला शिकवायला होते. सामाजिक वाङ्मय शिकवायला डॉक्टर S.S. भोसले होते आणि एक कुरुंदकर नावाचे ग्रस्त होते, ते शिकवायला नव्हते आम्हाला. शेवटच्या वर्षी एखादा दुसरा पेपर त्यांनी शिकवला, पण ते प्रामुख्यानं ग्रंथालय तिथं जे होतं वस्तू म्हणजे हस्तलिखित ग्रंथाचं, त्याचे ते समन्वयक होते. ही सगळी मंडळी आम्हाला शिकवायला होती. त्यांचं आमच्यावर प्रेम होतं, ते आम्हाला खूप मदत सहकार्य करत असत. नागनाथ कोतापल्लींनी तर आमच्या वसतिगृहाच्या फीस भरलेल्या आहेत, आम्हाला हवं नको ते पैसे दिलेले आहेत. मध्यंतरी गावाकडची आमची परिस्थिती आणखी, परत गावाकडे निघालो होतो, पण कोतापल्ले सरांनी थांबवून घेतलं आणि तुला काहीही अडचण आली तर मला सांग असं म्हणून पुढं संपूर्ण शिक्षणासाठी त्यांनी हवी ती मदत केलेली आहे. मी कविता लिहायला लागलो, गावापासून, शेतापासून, गावातल्या माणसांपासून, गायीपासून, वासरांपासून इतका दूर पहिल्यांदा गेलो होतो. सगळ्यांच्या आठवणी यायला लागल्या आणि त्या सगळ्यांच्या आठवणी मग आता आपण कवितेत गुंफल्या पाहिजे म्हणून मी त्या कवितेमध्ये पीक पाणी पुस्तकातल्या सगळ्या कवितांमध्ये मी त्या गुंफत होतो. एक एक कविते वहीत लिहून ठेवत होतो. त्या काळामध्ये जसं मला विद्यापीठामध्ये मराठी विभागात शिकवायला खूप चांगली मंडळी होती, तसे मित्र पण खूप चांगले होते. आता कवी म्हणून प्रसिद्ध असलेले ऋषिकेश कांबळे, विलास पाटील हे माझ्या वर्गात शिकायला होते. माझ्या वर्गात नव्हता, मराठीच्या विभागात नव्हता, पण राज्यशास्त्रात जो होता, मागच्या वर्षी ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला कवितेसाठी, तो श्रीकांत देशमुख तो होता. तो तिथं जरी आमच्या म्हटला नसला तरी वसतिगृहामध्ये आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत होतो. खूप चांगल्या चर्चा करायचो, खूप छान छान मासिकं वाचायचो, मासिकातल्या कविता वाचायचो आणि कविता संग्रह वाचायचो, त्याच्यावर चर्चा करायचो. रात्री वसतिगृहाच्या छतावर बसून श्रीकांत आणि मी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये आम्हाला पाठ असलेल्या कविता म्हणायचो, कारण पाठांतर खूप होतं आमचं. त्याचंही पाठांतर होतं, श्रीकांतचं माझंही पाठांतर होतं. गावामध्ये औरंगाबादमध्ये आम्हाला प्रेरणा देणारी खूप माणसं होती. लोकमतचे संपादक तेव्हाचे रविवार पुरवणीचे महावीर जोंधळे होते, नंतर सुधीर गव्हाणे आले. ह्या लोकांनी आम्हाला खूप संधी दिली वृत्तपत्रामधून आमचं वाङ्मय प्रकाशित त्या काळात करायला. आकाशवाणीमध्ये भगवान सवई होते, त्यांनी खूप सहकार्य केलं. माझ्या कवितेची वही तयार झाल्याच्या नंतर मी ती वही भीत भीत काही लोकांना दाखवली, सुधीर रसाळ सरांना दाखवली. मी पाहिलं होतं की महाराष्ट्रातले फार मोठे मोठे कवी, त्यांनी आपल्या कवितेवर एखादा शब्द लिहावा म्हणून तरसत असत आणि तिथं त्यांना भेटायला येत असत. ते सुधीर रसाळ भीत भीत मी त्यांच्याकडे वही दिली, पण त्यांनी संपूर्ण वही वाचून त्याच्यावर छानपैकी खाणाखुणा करून मला बोलावून मला काही सूचना केल्या, ज्या मला पुढं आयुष्यभर आणि अजूनही उपयोगाला पडतात. दुसरे होते आमचे नागनाथ कोतापल्ले, त्यांना मी माझी वही दाखवली. कोतापल्ले सरांना कविता खूप आवडल्या, कारण ते तर त्या काळात ग्रामीण साहित्याची चळवळच चालवत होते. त्यांनी माझ्या कविता काही बाजूला काढल्या आणि सांगितले की ह्या एवढ्या कविता एका कागदावर लिहून आणा, ह्या एवढ्या कविता एका कागदावर लिहून आणा, ह्या एवढ्या कविता एका कागदावर लिहून आणा. आणि मग जी ते संच मी कवितांचे लिहून आणले, त्या संचापैकी एक संच त्यांनी पुरुषोत्तम पाटलांना कविता रथीकडे पाठवला. दुसरा संच त्यांनी, तेव्हा लोकप्रभा खूप लोकप्रिय साप्ताहिक होतं महाराष्ट्रातलं, आणि हमो मराठे त्याचे संपादक होते, हमो मराठेंच्याकडे पाठवलं, कारण ते हमो मराठे तेव्हा एक पान स्वतंत्रपणे लोकप्रभाचं कवितेसाठी देत असत. तिथं पाठवलं. सगळीकडे माझ्या कविता छापून येण्याची व्यवस्था डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी केली. आणि त्या काळामध्ये आमच्या मराठी विभागात नव्हते, पण आमच्या त्याच इमारतीमध्ये भाषा संकुलामध्ये आमच्या वरच्या मजल्यावर इंग्रजी विभाग होता. त्या इंग्रजी विभागामध्ये भालचंद्र नेमाडे होते. हिंदी विभाग होता, त्या हिंदी विभागामध्ये चंद्रदेव कवडे होते. ही सगळी मंडळी आम्हाला प्रेरणा द्यायची, वाचायला पुस्तकं द्यायची, आमच्या कविता वाचून आम्हाला मार्गदर्शन करायचे. एकदा मी मराठी विभागातून खाली निघालो आणि इंग्रजी विभागातून वरून नेमाडे सर जिना उतरून येत होते. तर मला म्हणाले, ते तुझ्या कविता रथीमध्ये आलेल्या कविता बापावरच्या मला फार आवडल्या. मी एकदम हरखून गेलो. नेमाडे सरांना आपल्या कविता आवडल्या आणि मला नंतर गंमत पण वाटली की त्याच्या 8 कविता होत्या, त्या बापावरच्या कविता होत्या. त्या ज्या 8 कविता होत्या त्या बापावरच्या कविता होत्या आणि त्याच्या कविता होत्या
त्या कवितांमध्ये गोऱ्या कुंभारानं केला मातीमधी बाळक आला तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी. गोऱ्या कुंभारानं केला मातीमधी बाळक आला तसा माया करी माझं ओलांडून प्रेत आधी रुजविल सेत. माझं ओलांडून प्रेत आधी रुजविल सेत मग आला स्मशानात काळ्याईचं गाणं गात. मग काळ्याईचं गाणं गात. ही कविता त्या कवितेमध्ये होती. आणि पुढे आणखी त्या अशा स्वरूपाच्या बापावरच्या 8 कविता होत्या अभंग बापाचे या नावाच्या. मला गंमत याची वाटली की नेमाडे सरांची कोसला कादंबरी मी वाचलेली होती. ती बाप संस्कृतीच्या विरोधातली कादंबरी होती आणि माझ्या तर कविता बापावर होत्या आणि त्या नेमाडे सरांना आवडल्या. या 2 गोष्टीचं नवल म्हणजे नेमाडे सारख्या दिग्गज माणसाला कविता आवडल्या हे पहिलं आश्चर्य आणि दुसरं आश्चर्य बापावरच्या कविता त्यांना आवडल्या हे पण मला आश्चर्य वाटलं होतं. नेमाडे सरांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं. त्यांना देखील माझी वही मी दिली. नेमाडे सरांनी वही वाचली. त्यांना कविता आवडल्याचं त्यांनी मला सांगितलं आणि मग माझा तो प्रवास सुरू झाला. तो जो प्रवास आहे तो प्रवास मी MA असतानाच माझ्या त्या काळात लिहिलेल्या कवितांचा एक संकलन जे होतं ते डॉक्टर SS भोसले यांनी सांगितलं की तू साहित्य संस्कृती मंडळाला हे पाठवून दे. मी साहित्य संस्कृती मंडळाला पाठवून दिलं आणि पुढं मी विद्यापीठातून बाहेर पडलो. लगेच नोकरी लागली पुण्याला. तिथं असताना माझा पीक पाणी हा कविता संग्रह आला. त्यानंतर मी ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये परभणीला आलो. माझा कविता संग्रह आला आणि त्या कविता संग्रहातली पहिली कविता होती ती माझ्या कवितेचं वैशिष्ट्य सांगणारी होती की माझ्या कवितेला यावा सेना मातीचा दरवळ तिने करावी जतन काट्या कुट्यात हिरवळ. माझ्या कवितेला यावा सेना मातीचा दरवळ तिने करावी जतन काट्या कुट्यात हिरवळ. माझ्या कवितेने बोल काळजातला बोलावा. माझ्या कवितेने बोल काळजातला बोलावा. उन्हाळ्यात खापर आला जसा असो तो ओलावा. असो खारट तुरट माझ्या कवितेची चव. असो खारट तुरट माझ्या कवितेची चव. उर फोडून या माझा तिनं पोटातून यावं. असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग. गोऱ्या गोमट्या कपाळी बुका आबिराच्या संग. ही कविता त्या काळामध्ये मी लिहिलेली होती. ती पीक पाण्यामध्ये ती पहिली कविता होती. त्याच्यामुळं तिथून पुढं हा जो माझा कवितेचा प्रवास आहे तो सुरू झाला. पुस्तक आलं. पुस्तक आल्याच्या नंतर आता मला काहीच माहिती नव्हतं कोणाला पुस्तक पाठवावं कुठं पुस्तक पाठवावं. अनिल कुमार मेहता यांनी माझं ते पहिलं पुस्तक काढलेलं होतं आणि ते पुस्तक खूप लोकांना आवडलं. मेहताने अनेक लोकांना दिलं आणि मला सगळ्यात मोठं नवल वाटलं ते पु ल देशपांडे यांनी मला भरभरून पत्र लिहिलं. त्याचं ते पत्र शंकर सारडांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत छापलं आणि तिथून पुढं जो माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला तो मला मागं परतून पाहायची गरज पडली नाही. त्या काळामध्ये पुण्यात असलेल्या थोर लेखकांपैकी 3 लेखकांनी माझ्यावर खूपच प्रेम केलं. माझ्या कवितेवर लिहिलं. माझ्या कवितेची जागोजाग शिफारस केली. त्याच्यापैकी एक पु ल देशपांडे, दुसऱ्या शेळके आणि तिसरे व्यंकटेश माडगुळकर. ही फार दिग्गज मोठी माणसं होती. यांचं साहित्य आसुसून मी लहानपणी वाचलेलं होतं आणि या माणसांनी माझ्या कवितेला खूप प्रेम दिलं. शांताबाईंनी माझ्या कवितेवर लिहिलं. व्यंकटेश माडगुळकरांनी काबाडाचे धनी या माझ्या पुस्तकावर मला दीर्घ पत्र लिहिलं. व्यंकटेश माडगुळकर हे काही पत्र लिहिण्यासाठी प्रसिद्ध नव्हते आणि तेही कवितेवर, पण त्यांना ती कविता खूप आवडली होती. आम्ही काबाडाचे धनी नावाची त्या कवितेवर त्यांनी ते पत्र लिहिलेलं होतं. आणि पु ल देशपांडे यांनी तर भरभरून पत्र लिहिलेलं होतं. पु ल देशपांडे यांच्याकडे जी माणसं भेटायला येत असत त्या माणसांना पुस्तक देत असत पु ल देशपांडे आणि ह्या पुस्तकावर तू लिही, ह्या पुस्तकाचं तू काहीतरी. अनेक लोकांनी सांगितलं. रामदास फुटाणेंनी सांगितलं की तुझा कविता संग्रह मला पु ल देशपांडेंनी दिला. मधु मंगेश कर्णिकांनी सांगितलं की तुझा कविता संग्रह मला पु ल देशपांडेंनी दिला. असं आणखी किती तयार झाले नाही. ही सगळी पुस्तक त्यांनी विकत घेऊन दिली हे लोकांना पुस्तकं. ह्याचं मला खूप नवल वाटतं. आणि त्याचबरोबर अशा अनेक लोकांनी त्या काळामध्ये मला खूप पुढं येण्यासाठी मदत केली. त्यांच्या प्रेरणेने मी पुढे येत गेलो. कवितेचं खूप कौतुक झालं. पहिलं जे पुस्तक प्रकाशित झालं त्याचं मागच्याच वर्षी मेहता प्रकाशनानं 5वी आवृत्ती प्रकाशित केलेली पीक पाणी या पुस्तकाची. त्यातली पुस्तकं कविता अभ्यासाला लागल्या. 9वीला त्यातली माझ्या गावचं पाणी नावाची कविता अभ्यासाला लागली. त्याच्यानंतर ते पुस्तक अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासाला लागलं आणि एकापेक्षा एक प्रतिसाद त्याला मिळू लागला. शाळेमध्ये अभ्यासक्रमात कविता लागल्यामुळं महाराष्ट्रातल्या शाळांच्या मधून बोलावणं येऊ लागलं. कार्यक्रमासाठी लोक बोलावू लागले कारण अभ्यासक्रमातला कवी म्हणून. मग तिथून पुढं हा माझा कविता वाचनाचा जो प्रवास आहे तो कविता वाचनाचा प्रवास सुरू झाला. गमतीचा भाग आहे, कविता वाचायच्या का नाही वाचायच्या
कविता वाचन करायचं का नाही करायचं, मी खूप दिवस संभ्रमात होतो. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ना, तर लगेच काही मी कविता वाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली नाही. खूप दिवस गेले. म्हणजे 1989ला माझं पुस्तक प्रकाशित झालं आणि 1993ला मी कविता वाचनाला सुरुवात केली. म्हणजे मला खूप पुरस्कार मिळाले, कविता अभ्यासाला लागल्या, तरीही मी कविता वाचन करीत नव्हतो. कारण नेमाडे सरांचं दडपण मनावर होतं. कविता वाचन हा प्रकार फालतू आहे असं मला वाटायचं. त्याच्यामुळे मी दडपून होतो, कविता वाचन करायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण 1993 साली साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शंकर सारडा यांनी मला पहिल्यांदा हक्कानं बळजबरीनं उभं केलं की तू कविता वाचायला ये म्हणून. आणि इतकंच नाही तर मुख्य कवी संमेलनाचं शंकर वैद्य यांच्यासोबत सूत्रसंचलन सुद्धा करायला लावलं. आणि त्या पहिल्यांदा मी तिथं माझी कविता वाचली, जन्म नावाची, जी कविता नंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. तर तिथं पहिल्यांदा मी वाचली, प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला सुद्धा कल्पना नव्हती की या कवितेला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल म्हणून. खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती जी जन्म कविता आहे, ती जन्म कविता मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवणार आहे. ती जन्म कविता अशी आहे की माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची ती कहाणी आहे. कवितेचं नावच जन्म आहे. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्यासाठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्यासाठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली. माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा. चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास जरा टेकविली पाठ. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली. रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात. आड रानात हारन थर कापली उरात. आड रानात हारन थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं तिला नव्हतं भान. जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली. आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली. मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळा तिनं झाली माय जशी सीता वनवाशी. बाळा तिनं झाली माय जशी सीता वनवाशी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापस मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळा तिनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावं रे दूध कशी भरावं कंबर. कसं फुटावं रे दूध कशी भरावं कंबर. पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर. त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुह्या जलमाची कैना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं. माती लई थोर तिला कसं इसरावं. त्या काळात साताऱ्याला मी ही कविता म्हटली आणि संपूर्ण सभामंडप स्तब्ध होता. आणि कविता संपल्याच्या नंतर सगळ्यांनी गोंगाट केला, वन्स मोर वन्स मोर. मला कळेना वन्स मोर म्हणजे काय. शंकर वैद्य म्हणाले, ते म्हणतात की पुन्हा कविता म्हणा. पण शंकर वैद्य सूत्रसंचलन करायला होते, ते म्हणाले की खूप वेळ झाला आणि शक्य नाही वन्स मोर. संपूर्ण सभामंडप उठून उभा राहिला
आणि त्यांनी सांगितलं की ही कविता झाली तरच पुढच्या कविता ऐकू, नाहीतर नाही. शारदाही म्हणाले आणि शंकर वैद्यही म्हणाले की जा बाबा म्हण. आणि मी तिथं पुन्हा दुसऱ्यांदा कविता म्हटली. पहिल्यांदा तो थरार अनुभवला मी रसिकांच्या प्रतिसादाचा, आणि मग तिथून जो मी पुढं उभा राहिलो आणि पुढं कविता म्हणत राहिलो, ते कविताच म्हणत राहिलो. मला पाठीमागं फिरून जायची गरज पडली नाही. अर्थातच नेमाडे सरांचं सतत मनावर दडपण असायचंच की त्यांना का कविता म्हणू नये असं वाटत होतं. तर कविता म्हणण्यामधला जो थिल्लरपणा आहे, तो थिल्लरपणा आपल्या कवितेमध्ये न देता जर कविता म्हटल्या तर मला वाटतं नेमाडे सरांची हरकत नसावी. माझ्या डोळ्यासमोर नेहमीच मी विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांचं मॉडेल ठेवलं, यांचा आदर्श ठेवला की आपण त्यांच्यासारखं कविता सादर केली पाहिजे, त्यांच्यासारखी कविता आपण म्हटली पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं कविता म्हणत गेलो. महाराष्ट्रभर फिरलो, प्रचंड फिरलो. गाडगेबाबांसारखं फिरण्याची इच्छा अशा पद्धतीनं मी परिपूर्ण करून घेतली. संपूर्ण महाराष्ट्र पाहिला. खूप मंडळी इथं दाद देत आहेत, खूप मंडळी प्रतिक्रिया कळवत आहेत. पण मला ते वाचत कार्यक्रम नाही सादर करता येत. मी गोंधळून जाईल. मुळातमध्ये मला मोबाईलच हाताळता येत नाही. हे माझं सगळं मुलानं करून दिलेलं आहे. माझ्याकडं मोबाईल नव्हता हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आत्ता नुकता मी मोबाईल घेतला आहे, त्याच्यामुळे सगळी तंत्र मला जमत नाहीत. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचे जे कॉमेंट्स आहेत त्या सगळ्या कॉमेंट मी नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम पाहत असताना पाहिल आणि सगळ्यांचे मी नंतर आभार मानेल. त्याच्यामुळं कृपया या तुमच्या प्रतिक्रिया मला मोलाच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, पण मला त्यांना प्रत्येक वेळी करता येणार नाही, कारण मग मी असं आहे की मला ते लगेच लिंक तुटते. महाराष्ट्रभर मी काव्य वाचनाचे कार्यक्रम करत फिरलो. प्रचंड प्रतिसाद मिळाला. अखिल भारतीय साहित्य संमेलनामधून खूप कविता गाजल्या, एकापेक्षा एक कविता गाजल्या. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात शेतकरी चळवळ सुरुवात झाली आणि मी कविता लिहायला सुरुवात केल्या. पहिल्या कविता संग्रहातल्या कविता ह्या प्रामुख्याने शेती संस्कृतीचं चित्रण करणाऱ्या कविता होत्या. पण जेव्हा सस्यशस्य शेतकरी चळवळ वाढू लागली, शरद जोशींची भाषणं ऐकण्यात येऊ लागली आणि शरद जोशींची पुस्तकं वाचण्यात येऊ लागली, महात्मा फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड वाचला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला महात्मा फुले आणि शरद जोशी यांच्या पुस्तकांच्या वाचनातून मिळाला. आणि त्याच्यातून मग मी कवितेकडं वेगळ्या पद्धतीनं वळलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कविता लिहू लागलो आणि ह्या कविता शेतकरी चळवळीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उचलल्या. माझी शेतकरी चळवळीतले लोक म्हणतात, पण शेतकरी चळवळीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उचललेली कविता म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून मी लिहिलेली कविता होती की कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. योगायोगानं अगदी कालच आकाश पाटील नावाच्या एका तरुणानं या कवितेवर 1 तासभर व्याख्यान दिलं आणि मी भारावून गेलो ते व्याख्यान ऐकून. माझी त्या तरुणाची अजून भेट नाही, ओळख नाही. तो तरुण विद्यार्थी दशेत असताना वक्तृत्व स्पर्धेतल्या त्याच्या माझ्या बाप कवितेवरच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड असलेला मी पाहिला होता. 20 लाख लोकांनी तो आतापर्यंत पाहिला. म्हणजे काही दिवसापूर्वी 5-6 वर्षापूर्वी त्यानं बाप या कवितेवर भाषण केलं होतं आणि अगदी कालपरवाच त्यानं या गावाकडं चल माझ्या दोस्त ह्या कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक या कवितेवर त्यानं दिलेलं व्याख्यान पाहिलं. ती कविता महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजली. ती कविता शेतकरी संघटनेनं उचलली, अनेक चळवळींनी उचलली. ती कविता मी तुमच्यासमोर मुद्दाम सादर करतो आहे. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक, आता लढायला शिक. माग माग नको शिक, माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक. बाबा लढायला शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना घोर. बाबा बुडवायला शिक, शिक बाबा शिक, बुडवायला शिक. घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक. बाबा लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान, उंटाहून साळ्या हाकी सरकार शहान. त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण. बाबा पाडायला शिक, शिक बाबा शिक, पाडायला शिक.
निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा, लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेलं पीक बाबा, जगायला शिक, शिक बाबा शिक, जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शेतकरी संघटनेनं ही कविता त्यांच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून स्वीकारली होती. महाराष्ट्रभर भिंतीवर आणि रस्त्याच्या डिवायडरवर लिहून ठेवलेली होती. बाबा आमटे यांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी स्वतःच्या हातानं आनंदवनाच्या बोर्डावर ही कविता लिहून ठेवलेली होती. आणि आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य तेव्हाचे पुरुषोत्तम कलभूत यांनी मला फोन करून सांगितलं की अहो इंद्रजीत, तुम्ही किती भाग्यवान कवी आहात. म्हटलं काय झालं सर? म्हणाले तुमची कविता आज बाबा आमटेने आनंदवनाच्या बोर्डावर लिहून ठेवलेली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या प्रत्येक भाषणाच्या शेवटी ही कविता म्हणत असं मला राजन गवस यांनी सांगितलं. राजन गवस म्हणाला की मी त्यांना चिडवायचो की सर, प्रत्येक भाषणात तुम्ही इंद्रजित भालेरावांची कविता म्हणता, त्याची रॉयल्टी कधी देणार आहात? असे कितीतरी किस्से या कवितेचे, या कवितेवर प्रेम करणाऱ्या माणसांचे मला महाराष्ट्रानं दिलेले आहेत, या कवितेनं दिलेले आहेत. ही शेतकरी संघटनेनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उचललेली आणि सगळ्या महाराष्ट्रानंच वेगवेगळ्या पद्धतीनं उचललेली ही जी कविता आहे, ही कविता मुद्दाम मी तुमच्यासमोर सादर केली. 45 मिनिटं होत आलेली आहेत, 40 मिनिटं होत आलेली आहेत. आणि आता मला वाटतं आपण जर एखादी कविता म्हणायला सांगितली तर मी त्या कवितेच्या संदर्भात सांगेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही मी खूप कविता लिहिलेल्या आहेत. नवीन जो माझा सध्या कविता संग्रह येतो आहे रान हाका नावाचा, त्यातही प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भातल्या कविता आहेत. आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शेतीविषयक आणि सामान्य माणसाविषयी लिहिणारे जे मोठे कवी आहेत त्यांच्या संदर्भातल्या दीर्घ कविता अलीकडच्या काळामध्ये लिहिल्या. ज्ञानेश्वरांवरची दीर्घ कविता आहे, तुकारामांवरची दीर्घ कविता आहे, कबीरांवरची दीर्घ कविता आहे. आणि त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर बंगाली कवी आणि पाश पंजाबी कवी ह्यांच्यावरच्या सुद्धा दीर्घ कविता मी लिहिलेल्या आहेत. कवितेचा प्रवास सुरू आहे. 11 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आम्ही काबाडाचे धनी हा जो शेतकऱ्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची कहाणी सांगणारा दीर्घ कविता आहे, त्या दीर्घ कवितेच्या पुस्तकाचे 11 आवृत्त्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत. खूप प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे वाचनाला प्रतिसाद दिला, पुस्तकाला प्रतिसाद दिला, लोकांनी अभ्यासक्रमाला कविता लावल्या, कवितेचं खूप कौतुक झालं. त्याच्यामुळं ही कविता आणि आयुष्य सोबत सोबत छानपैकी सुरू आहे. कविताचा आता माझा प्राण झालेली आहे. कवितेशिवाय जगणं मोठी अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळं सतत मी कवितेमध्ये असतो, लोकांच्या कविता वाचतो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रामुख्यानं नव्यानं काही गेल्या वर्षभरामध्ये मला वेगवेगळ्या कवींनी जे कविता संग्रह भेट दिले, त्या कविता संग्रहाचं वाचन करून त्यांना दीर्घ स्वरूपाची पत्र लिहिली. भाग्यश्री केसकर असेल, संदीप जगदाळे असेल, गजानन फुसे असेल, यांच्या कविता वाचून त्यांना दीर्घ स्वरूपाची पत्र मी लिहिलेली आहेत. सुरू आहे हे. आता आपण जर कुठली कविता म्हणा असं म्हणत असाल तर मी ती कविता म्हणू शकतो. आत्ता मी सूचना पाहू शकतो, कारण आधी मला त्या सूचना पाहून माझी लिंक तुटेल असं वाटत होतं, त्याच्यामुळं मी ते करत नव्हतो. आम्ही काबाडाचे धनी, हां, खूप कविता आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 500 कविता आहेत आणि बहुतेक सगळ्या कविता शेतकऱ्यांवर लिहिलेल्या आहेत. कारण मी शिकायला होतो तेव्हा अभ्यासक्रमामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या कविता नसायच्या. मला असं वाटायचं की का बरं माझा बाप शेतकरी आहे आणि त्याच्यावर कविता नाहीत, पुढं आपण कवी झालो तर फक्त आपल्या शेतकरी बापावर आणि शेतीवरच कविता लिहूयात असं म्हणून या 11 कविता संग्रहांमधून संकलित असलेल्या 500 कवितांमध्ये प्रामुख्यानं सगळ्या कविता शेतकरी या विषयावरच्या आहेत. आणि इथून पुढंही त्याच विषयावर आणि त्याला सलग असलेल्या, लागून असलेल्या अनेक विषयावर, म्हणजे प्रामुख्यानं शेतीशी संबंधित मी हे जे सगळे घेतलेत ना, पाश किंवा कबीर, हे सगळे त्या अर्थानं घेतलेले कवी आहेत, त्यांच्यावर लिहिलेल्या त्या कविता आहेत. तर आपण जर काही म्हणालात तर
मी कविता म्हणू शकेल. पीक पाणी हा जो माझा कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहामध्ये एक सर्वा नावाची कविता आहे. आणि शेतामध्ये सगळं पीक काढून नेल्याच्या नंतर एखादा दुसरी ओंबी, एखादं दुसरं कणीस शेतामध्ये शिल्लक राहिलेलं असतं, तर ते कणसं जमा करण्यासाठी मजूर माणसं रिकाम्या वेळात शेतभर ती एक 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 ओंबी, एक एक दाना गोळा करतात. त्याच वेळेला पाखरं तो एक एक दाना टिपण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेला गायी बैल रानात सोडलेले असतात, ते कणीस खाण्याचा प्रयत्न करतात. हे दृश्य मी लहानपणी पाहिलेलं होतं सर्वा वेचण्याचं. त्या सर्वा वेचणाऱ्या मजूर बाया, त्यांच्यासोबत मी सुद्धा सर्वा वेचला. मी का बरं सर्वा वेचला? मला काय गरज होती? त्याचं कारण होतं की सर्व्याचे जे दाणे आम्ही जमा करू त्याची मालकी आमची होती. ते विकून त्या पैशाचं जे काही पाहिजे असेल तर ते सगळं आम्ही करू शकत होतो. त्या काळात पॉकेट मनी हा प्रकार नव्हता. आईवडिलांना पैसे मागणं हा प्रकार नव्हता. म्हणून वडील सांगायचे की जा तू जे आहे ते गोळा कर आणि ते तुझं तू घेऊन टाक, त्याचे पैसे तुला घेऊन टाक. तर त्या मजूर स्त्रियांच्या सोबत मी ही कविता वाचताना शेतात पाहिलेलं जे दृश्य आहे की त्या एका एका दाण्यासाठी कीटक, पशु, पक्षी, माणसं, मजूर कसे धडपडत असतात ते त्या कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे. पीक पाणी या कवितेमधलेच आहे. खळेदळे उरकले झाला कुण बी मोकळा, चैती वाहाटुळी संग उडू लागला पाचोळा. झाला कुण बी मोकळा मजुराला हाव धाव, काम नाही शेतामधी काय युगत कराव. पाहू लागल्या सरवा बाया रानो माळ झाल्या, उंदराच्या भोकाडात वंब्या उकरू लागल्या. वंब्या संग उंदराचे पिले उघडे पडले, लोंबवित चोची मंदी वरी कावळे उडाले. हल्याची मन्या साळुंक्या दाण्या दाण्याला भिडल्या, सर्वा पहानारणीन माती फेकली उडाल्या. उमगल्या राणी ढोर चरू लागले मोकळे, लेकराच्या मूठ कुळ्या झोंबू लागले कावळे. गेली कावळे हाणाया दिला सरवा सोडून, गेली कावळे हाणाया दिला सरवा सोडून. सरव्यात गेली गाय गेलं टोपल मोडून, सरव्यात गेली गाय गेलं टोपल मोडून, गेलं टोपल मोडून, गेलं टोपल मोडून. अगदी अलीकडं एक गीत म्हणा, कविता म्हणा लिहिलेली आहे. मी गीतही बरीच लिहिलेली आहेत शेतकरी चळवळीसाठी, काही चित्रपटांसाठी, काही इतर चळवळींसाठी. एक संपूर्ण गाव जिजाऊंचं चरित्र गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा असलेल्या ETVनं होता. सलग 2 तासाचा तो कार्यक्रम होता. अलीकडच्या काळामध्ये नव्या युगाचा शिवाजी नावाची एक कविता मी लिहिलेली आहे. आमचे एक सहकारी राहुल अपसेट्टी ती कंपोज करतायत, बसवणार आहेत. पण मी माझ्या पद्धतीनं त्या कवितेचं अभिवाचन करतो. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा, नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा, पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा, पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. दिवसा ढवळ्या लुटून खाती अधिकारी हे हर्रामी, दिवसा ढवळ्या खाती अधिकारी हे हर्रामी, भ्रष्ट माजले दुष्ट माजले नेते सगळे कुचकामी.
भ्रष्ट माजले दुष्ट माजले खेचून खाली एकेकाला तुडवावा, सत्तेवरुणी खेचून खाली एकेकाला तुडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. आई कळेना बहीण कळेना काही कळेना कुत्र्यांना, आई कळेना बहीण कळेना काही कळेना कुत्र्यांना, धाक दाखवून गप्प बसविती समाजातल्या भित्र्यांना. आई कळेना बहीण कळेना काही कळेना कुत्र्यांना, धाक दाखवून गप्प बसविती समाजातल्या भित्र्यांना. या साल्यांचा गर्भ कोथळा वाघ नखाने खुडवावा, या साल्यांचा गर्भ कोथळा वाघ नखाने खुडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. पुन्हा एकदा या नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या फास लागला गळ्यांना, उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या फास लागला गळ्यांना, मरणाऱ्यांची घोर वेदना कशी कळावी सगळ्यांना. उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या फास लागला गळ्यांना, मरणाऱ्यांची घोर वेदना कशी कळावी सगळ्यांना. निवडणुकीचा जाहीरनामा तळ्यात नेऊन बुडवावा, जाहीरनामा तळ्यात नेऊन बुडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. कुणी न जाओ बळी कुणाचा कुणी न राहो दुःखी, कुणी न जाओ बळी कुणाचा कुणी न राहो दुःखी, अपमानाचे जिने कुणाच्या कधी न येवो माथी. कुणी न जाओ बळी कुणाचा कुणी न राहो दुःखी, अपमानाचे जिने कुणाच्या कधी न येवो माथी. नव्या युगाचा नवा नगारा, नव्या युगाचा नवा नगारा नव्या हाताने बडवावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र हा शिखरावरती चढवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. नव्या युगाचा नवा शिवाजी या मातीने घडवावा. बराच वेळ झालेला आहे, 50 मिनिटं होऊन गेलेली आहेत. खूप वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं, याचा खूप आनंद वाटतो. झिम्माड काव्य समूहानं मला आपल्या समोर येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार, धन्यवाद.